नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। सकाळचे 9 वाजता वेळ झालेली आहे न्यूज टॉप 9 मध्ये बातम्यांचा वेगवान आढावा घेण्याची। मात्र त्याआधी काही महत्त्वाच्या प्रतिक्रिया आणि घडामोडी सविस्तरपणे पाहूयात। ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्या लागू शकतात असं म्हटलेलं आहे धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी। त्यांनी निवडणूक आयोगाला तशा आशयाचं पत्र लिहिलंय। मराठा समाजाकडून जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे असं ओंबासे यांनी म्हटलंय। तर जास्त उमेदवारी अर्ज आल्यास मतपत्रिका आणि मतपेट्यांचा वापर करावा लागेल। ओंबासे यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रामध्ये असं नमूद केलंय। तर निवडणूक आयोगाने मार्गदर्शक सूचना कळवाव्यात, सचिन ओंबासे यांचं पत्रामधून हे आवाहन। अधिक माहिती आपण घेऊयात आपले प्रतिनिधी संतोष जाधव यांच्याकडून। संतोष, खरं तर अतिशय महत्त्वाची घडामोड आणि महत्त्वाचं पत्र आपण पाहतोय। नेमका काय आशय आहे, काय मागणी केलेली आहे पत्रातनं ओंबासे यांनी? मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं ही प्रमुख मागणी आहे आणि जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर धाराशिव जिल्ह्यामधील अनेक गावांमध्ये बैठका होत आहेत। जवळपास धाराशिव मधील 736 गावं असून आणि बार्शी आणि औसा तालुक्यातील 150 गावं आहेत आणि या गावांमध्ये काही गावांमध्ये ठराव झाले आहेत की या गावांमधून एक किंवा दोन उमेदवार उभे करायचे आहेत। 384 पेक्षा जास्त उमेदवार उभे राहिल्यास ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेचा वापर करावा लागतो असा एक निवडणूक आयोगाचा नियम आहे आणि त्यामुळे निवडणूक अधिकारी सचिन ओंबासे यांनी पत्र लिहिलेलं आहे निवडणूक आयोगाला आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे उमेदवार जर उभे राहिले तर निवडणुका ज्या आहेत त्या मतपत्रिकेवर घ्याव्या लागतील आणि यापूर्वीचे जवळपास 10 ते 15 वर्षापासून मतपत्रिका बंद झालेल्या आहेत। त्यामुळे ज्या उपाययोजना ज्या करायच्या आहेत त्यानुसार त्यांनी मार्गदर्शन मागवलेलं आहे। अगदी संतोष, जाणून घेत राहू तुर्तास। धन्यवाद।